गृहमंत्री अमित शाह यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध वक्तव्य, बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची अमानुष मारहाणमुळे मृत्यू या तिन्ही विषयावर इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी येथे निवेदन देण्यात आले। आज इंडिया आघाडीच्या वतीने औरंगाबाद शहर सरचिटणीस सुभाष पांढरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय आरडीसी यांच्या माध्यमातून या राज्याचे राज्यपाल यांना एक निवेदन आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे। आज देश आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्यात, प्रामुख्याने लोकशाहीचं जे प्रमुख मंदिर ज्याला म्हणतो आपण, अशी देशाची संसद आणि या संसदेमध्ये ज्यांनी या देशाला घटना दिली, तुम्हाला आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, अशी संविधानाचे निर्माते, राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक तडीपार झालेला माणूस ज्या पद्धतीनं अपशब्द काढतो, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, त्या हरामखोराला एकेरी नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही, असा अमित शहा असे उद्गार करतो, त्याचा सर्वप्रथम इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आत्ताच आपल्याला आठवते की विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्यात आणि बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख या सरपंचाची, मसाजोग येथील सरपंचाची निर्घृणपणे हत्या केली जाते। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी परभणीचा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आणि त्या संविधानाच्या त्या प्रतिकृतीचं विटंबन काही माथेफिरूच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी आणि त्या परभणीतले कार्यकर्ते जेव्हा जातात, रस्त्यावर उतरतात आणि या महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन या सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीने मारहाण करतात आणि त्याच कोठडीत त्याचा मृत्यू होतो, ही खेदजनक। आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने, इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही मान्य राज्यपालांना निवेदन देऊन या गोष्टीचा सर्वप्रथम निषेध करतो। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन खूप मोठे उपकार या देशावर केलेले आहेत। अधिकार दिलेत, त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो। परंतु काही मोजके लोक, मनुस्मृती जे लोक पाठराखण करतात, ज्यांना खऱ्या अर्थाने या देशाची लोकशाहीच मान्य नाही, एक देश एक निवडणूक, वेगवेगळ्या पद्धतीचे षडयंत्र या देशामध्ये रचल्या जात आहे। परंतु या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने या इथून पुढच्या काळामध्ये एक वेळ आहे। आपण एकजूट झालो नाही तर अजून काय आपल्यावर मुस्कटदाबी या लोकशाहीची हे लोक करतील याचा नियम नाही। म्हणून आज मी प्राध्यापक BR पारसकर या इंडिया आघाडीच्या पांढरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये आम्ही सामील आहोत आणि या सर्व घटनांचा निषेध करतो। आमचं स्वराज्य आंदोलन संघटना काम करते, सर्व महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे। तुमच्या काळात ज्या या महाराष्ट्रातील बहुजन असतील, दलित असतील, वंचित असतील, यांच्यावर होईल त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। आम्ही आज N2 श्रीरामनगर परिसराच्या वतीनं इंडिया आघाडी, त्यामध्ये शिवसेना, कम्युनिस्ट, वंचित बहुजन आघाडी, लोकस्वराज्य आंदोलन, भीमशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं आपल्या या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांना एक निवेदन सादर केलं आहे। आमची त्या निवेदनामध्ये अशी मागणी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे काही मोदी सरकार जे आहे यांच्या माध्यमातून अराजकताची मागणी आहे। आज आपण बघत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निर्वहन ठिकाणी घर विभागाचं बिलकुल त्याकडे लक्ष नाही आहे, दुर्लक्षित झालेला असा महाराष्ट्र आपल्याला असं म्हणावं लागेल। कारण की पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबाबतीत काही आंदोलन त्या परभणीमध्ये झालं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनच्या माध्यमातून
सूर्यवंशी नावाचा व्यक्ती त्या कोम्बिंगमध्ये पोलिसांच्या लाठीमारामध्ये बळी पडला. आपल्या सूर्यवंशीला महाराष्ट्र शासनानं 25 लाखाची मदत द्यावी. त्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख नावाचे जे सरपंच होते त्या सरपंचाची काही गुंडच्या माध्यमातून निर्घुण हत्या करण्यात आली. आपण जर त्या सरपंचाचे फोटो किंवा त्याचे घडत असताना जी काही गुंड प्रवृत्तीची टोळी होती त्या टोळीचा प्रमुख म्हणजे आपल्या या ठिकाणचा एक राजकीय माणूस आहे. तो त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या पाठीशी घालणाऱ्या राजकीय माणसाला या ठिकाणी राजीनामा द्यावा व त्याला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्याला घरी बसवावं अशी पण आमची या ठिकाणी मागणी आहे. आम्ही असं म्हणत नाही की या ठिकाणी जातीवाद घडला किंवा धर्मवाद घडला किंवा काही घडलं, परंतु राजकीय गुंड टोळी आहेत राजकीय लोकांनी पोहोचल्या आणि या माध्यमातून त्यांना तात्काळ फाशी शिक्षा व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. त्यानंतर आपले जे भारत देशाचे सर्वोच्च संसद आहे त्या संसदेमध्ये नामस्मरण हा भाग वेगळा राहिला. भारताची सर्वोच्च राज्यघटना ज्या बाबासाहेबांनी लिहिली ते राज्यघटना ती पुन्हा एका धर्मासाठी किंवा जातीसाठी लिहिलेली नाही, तर बाबासाहेबांचं कार्य ते सर्व समावेशक राहिलेलं आहे. या भारतामधील प्रत्येक घटक जो आहे पृथ्वी तलावरती त्या प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी त्या घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि अशा माणसाचं नाव घेणं वारंवार मला वाटत नाही त्यात काही वाव आहे म्हणून मी त्या घटनेचा निषेध करतो. आणि माझ्यासोबत जे उपस्थित आहेत रस्ता आहे ना, मी अमित शहा यांचा इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो व अमित शहा यांच्यावरती भारतीय संहितेच्या घटनेनुसार कलम 298 300 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मी या ठिकाणी न्याय मागणी करतो. आणि माझ्यासोबत आज या ठिकाणी जिल्हाधिकारी निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे पंडित मामा आंबेकर, काँग्रेस पक्षाचे चंद्रभाऊ काळे, लोकस्वराज्य आंदोलनचे मराठवाडा अध्यक्ष BR पारसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दीपकजी म्हस्के, तसेच आमचे भवरे साहेब म्हणजे यांनी जे ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये फार मोठं पाठीमागपासून आंदोलन चालू केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होऊ शकतो, ईव्हीएम मशीन बंद झालं पाहिजे असं आंदोलन घेऊन सातत्यानं लढा उभारणारे आमचे भवरे साहेब, त्यानंतर शिंदे यांनी एक निवेदन सादर केलं आहे.